नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा पिकामध्ये आढळणारी अत्यंत नुकसानकारक अशी कीड जी आहे थ्रिप्स, या किडीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। कांदा लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे काढणी होईपर्यंत कोणत्याही अवस्थेमध्ये कांदा पिकामध्ये थ्रिप्स म्हणजे फुलकीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो। ही जी कीड जी आहे ती लहान आणि लपणारी कीड असल्यामुळे शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी जरी घेतली तर त्यांना पाहिजे त्या पद्धतीचा रिझल्ट मिळत नाही। आणि बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी अचूक औषध निवडत नाहीत आणि त्यामुळे रिझल्ट तर मिळतच नाही, पिकाचं नुकसान होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि मेहनत सर्वच वाया जाते। तर आज मी तुम्हाला कांदा पिकातील थ्रिप्स या किडीवरती काय ठोस असा उपाय आहे याबद्दल सांगणार आहे। तर आपण प्रथम त्याची लक्षणे जाणून घेऊयात। ही कीड जी आहे ते पहिल्यांदा पानांवरती, पातींवरती खरवडा करते, लगदा तयार करते आणि रस शोषण करते। तर त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रस शोषण केलेले आहे त्या ठिकाणी पातींवरती पांढरट खरवडे आपल्याला दिसतात आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बुरशीची लागण होऊन देखील आपल्याला पातींवरती ठिपके, तपकिरी किंवा पिवळट ठिपके सुद्धा दिसायला चालू होतात। त्यानंतर जर का आपण या पाती ज्या आहेत त्या पातीचा पोंगा पूर्ण पाती बाजूला करून जर बघितलं तर आतल्या बाजूला आपल्याला तिथे छोटे छोटे हिरवट असे किडे दिसतात। काही ठिकाणी पातींवरती खड्डे सुद्धा पडल्यासारखे आपल्याला दिसतात आणि जो पिवळा रोग येतो तर या पिळीला काही प्रमाणात थ्रिप्स किडी सुद्धा कारणीभूत ठरते। आणि एकदा का ही जर का कीड आपल्या पिकामध्ये उद्भवली तर पातींची वाढ चांगली होत नाही, त्यामुळे कांदा जो आहे तो व्यवस्थित पोचत नाही। म्हणजेच आपल्या कांदा पिकाचं उत्पादन जे आहे ते साधारणतः 30 ते 40% घटण्यासाठी ही कीड जी आहे ती कारणीभूत ठरू सुद्धा शकते। ही अत्यंत नुकसानकारक कीड आहे। तर यावरती उपाय काय, तर केबी बायोचे थ्रिप्स रेज हे खास करून कोणत्याही पिकातील थ्रिप्स या किडीच्या नियंत्रणासाठी बनवलेले आहे। हे वनस्पतीजन्य कीटकनाशक असून स्पर्शजन्य, अंतप्रवाही आणि धुरीजन्य अशा तिन्ही पद्धतीने कार्य करते। त्यामुळे थ्रिप्सच्या सर्व अवस्थांवरती हे कार्य करून आपल्याला चांगला रिझल्ट मिळवून देते। याची फवारणी केल्यानंतर अवघ्या 48 तासांमध्येच आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतो। यामध्ये धुरीजन्य ही कार्यप्रणाली असल्यामुळे ही कीड लपणारी जरी असेल तर तिथपर्यंत हे औषध पोहोचते आणि आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो। तसेच हे अंतरप्रवाही काम करत असल्यामुळे दीर्घ काळापर्यंत आपल्याला थ्रिप्स पासून आपल्या पिकाचे संरक्षण करणं शक्य होतं। हे कीटकनाशक जे आहे हे मार्कर कंपाऊंड टेक्नॉलॉजीने बनवलेले असल्यामुळे किडी या कीटकनाशकाप्रती रेजिस्टन्स क्रिएट करू शकत नाही। त्यामुळे आपण जरी रिपीटेटिव्ह स्प्रे घेतला तरीही आपल्याला तितकाच उत्तम रिझल्ट आपल्याला मिळत राहतो। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या कांदा पिकामध्ये थ्रिप्स या नुकसानकारक किडीचा प्रादुर्भाव जरी झालेला असेल तर चिंता करण्याची गरज नाही, कारण तुमच्याकडे आता पर्याय उपलब्ध झाला आहे, तो म्हणजे केबी बायोचे थ्रिप्स रेज। याच्या फवारणीचे प्रमाण आहे 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी। त्याचबरोबर थ्रिप्स रेजची फवारणी घेत असताना आपण बॅलन्स स्टिक या स्टिकरचा 0.4 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी। बॅलन्स स्टिकचा वापर केल्यामुळे पोग्यामध्ये लपून असलेल्या थ्रिप्स या किडीपर्यंत औषध पोहोचते आणि त्यामुळे आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण मिळवणं शक्य होतं। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, नायट्रोजन या खतांचा संतुलित वापर करावा। नायट्रोजन युक्त खतांचा जर जास्त वापर केला तर किडींचं संक्रमण जास्त होण्याची दाट शक्यता असते। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या पिकामध्ये जर का थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळला तर त्याच्या नियंत्रणासाठी केबी बायोच्या थ्रिप्स रेजचा आवर्जून वापर करा, आपल्याला खात्रीशीर नियंत्रण मिळेल। ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।